नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पोटॅटो टाकोस. हे डब्यासाठी व टिफिनसाठी लहान मुलांना खूप आवडीचं आहे. त्यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवू, त्यात 2 चमचे तेल घालू व सुक्या लाल मिरच्या 4 फ्राय करून घेऊ. मिरच्या फ्राय झाल्या की त्यात आपण उभा चिरलेला कांदा घालून फ्राय करून घेऊ. कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे. छोट्या साईजचे 2 कांदे घेतले आहे. कांदा फ्राय झाला की आपण या मिरचीला चिरून घेऊया. फ्राय करून घेतल्यामुळे मिरची लगेच बारीक होते. त्यात आपण उकडलेले बटाटे घालून घेऊ. उकडलेले 3 बटाटे आहेत. त्याने बटाट्याला मॅश करून घ्यायचे आहे. मूळ शिजल्यामुळे हातानेच मॅश होतात. आता आपण ह्या मिरचीत मिक्स करून घेऊ. आपले सर्व बटाटे बारीक करून झालेले आहेत. आता आपण सर्व मिरचीत मिक्स करून घेऊ. फ्राय केलेला कांदा पण त्यात घालून घेऊ आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. त्यात आता चवीनुसार मीठ घालायचे आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता आपले मिश्रण तयार झाले आहे. आता आपण गव्हाचे कणिक मळून घेतले होते, मळून ठेवले आहे. त्याची आपण चपाती लाटून घेऊ. आता याची चपाती लाटून घेऊ. चपाती मोठ्या साईजची लाटून घ्यायची आहे आणि पातळ लाटायची आहे. त्याचे आता आपण एका डब्याच्या साहाय्याने छोटे छोटे कट करून घेऊ. एका चपातीत 5 पुऱ्या टाईप झालेले आहे. असं केल्यामुळे सर्वात साईज एकसारखी येते, किंवा आपण छोटी चपाती लाटली तरी चालते. पण असं केलं तर आपले सर्व सारखे होते. त्याला आपण थोडे भाजून घेऊ. जास्त भाजायचे नाही, थोडे भाजले की काढायचे आहे. आता दुसऱ्या साईडनं पण भाजून घेऊ. आता आपण दुसरे पुरी भाजून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्वच चपात्या भाजून घेऊ. त्यात आपण आता टोमॅटो केचप लावून घेऊ. टोमॅटो सॉस भरपूर लावायचा आहे, त्याच्यामुळे चव. आणि वरून आपण किसलेला चीज घालून घेऊ. त्याच्यावरून आपण हे बनवून घेतलेले मिश्रण घालायचे आहे. वरून परत आपण किसलेला चीज घालायचा आहे आणि हे चपाती आता दोंडून घेऊ. हा भरपूर सारण भरल्यामुळे आतून छान व्यवस्थित दिसतो. सारण जास्त घालायचे आहे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या चपातीवर पण टोमॅटो सॉस लावून घेऊ. सॉस सर्व बाजून लावून घ्यायचे आहे. त्याच्यावर आपण किसलेला चीज घालायचा आहे. आता यावर आपण तयार केलेले सारण घालून घेऊ. सारण भरपूर घालायचे आहे. आता याला आपण दोंडून घेऊ. वरून थोडे किसलेले चीज घालू. चीजमुळे चव छान येते. आणि याला आता आपण दोंडून घेऊ. अशाच प्रकारे सर्व पोटॅटो करून घेऊ. आता याला आपण 2 चमचे तेल टाकू आणि याला भाजून घेऊ. याला आपण दुसऱ्या बाजूने पण पलटून घेऊ. दोन्ही साईडनं खरपूस चांगले लालसर भाजून घ्यायचे आहे. वरून पण तेल लावायचे आहे. आता आपले हे पोटॅटो टोज तयार झालेले आहे. एकदम कलर छान. आता आपले सर्व पोटॅटो टाकूस तयार झाले आहे. ते आपण सर्व डिशमध्ये काढून घेऊ व राहिलेले दुसरे पोटॅटो टाकूस फ्राय करून घेऊ. याच्यासाठी जास्त तेल पण लागत नाही. 2 चमचे तेलमध्ये फ्राय करून येते.
आता तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसे वाटले हे पोटॅटो टाकोज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब